सो अशा अनेक मालिका त्यांनी लिहिल्या. मालिका लेखनामधला प्रशांत दामले असं आता मी त्यांना गप्पा मारता मारता बोललो. आता जेव्हा मी घराघरामध्ये जातो, जेव्हा सिरियल्सची चर्चा होते, तेव्हा हेच लोक म्हणतात की आत्ताच्या मालिकांना काय अर्थ नाही. बंगालीचा रिमेक, तामिळचा रिमेक, कन्नडचा रिमेक. मला ना याच्याबद्दल म्हणणं आहे की आम्हाला लिहिता येत नाही का तुम्ही रिमेक करताय? पण मग आताच्या केसमध्ये चॅनल इंटरफेअर करतं. तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झाला असो, माझी आई वारल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लिहायला घेतलं होतं, कारण शो मस्ट गो ऑन. पण मग हे एक प्रकारचं शोषण नाही आहे का लेखकाचं? आता लेखकाला मानच नाही आहे. लेखकाला मान नाही, मग लेखकाच्या मानधनाची काय अवस्था आहे? हमारी हीरोइन गरीब होने वाली है, इसके लिए हमको ओरिजिनल राइटर चाहिए थे. म्हटलं म्हणजे आम्ही गरीब आहोत, आम्ही त्यांची विचार करण्याची पद्धत पहा. पण आज 75 मालिका लिहूनही मला कोणी साहित्यिक म्हणणार नाही. मेल्यावरही येत होती इपीची प्रेमळ साथ. मी म्हंटल बाय बाय, मिलेंगे ब्रेक के बाद. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है, वाह. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे, को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत रोहिणी निनावे. रोहिणीताई, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. रोहिणी निनावे हे नाव मराठी इंडस्ट्रीला नवं नाही, कारण 30 वर्ष, तब्बल 30 वर्ष त्या मराठी मालिका लेखन करतायत. 12,000पेक्षा जास्त एपिसोड्स त्यांनी लिहिलेले आहेत. आणि दामिनी ही जी सिरियल होती, जी पहिला डेली सोप म्हणून तो नावाजला जातो, तर दामिनीपासून सुरू झालेलं त्यांचं लिखाण आज तागायत चालू आहे. अनेक मालिका त्यांनी लिहिल्या. मला खात्री आहे, मी एक 4 नावं घेतो, त्या तुम्ही सिरियल बघतच असणार. एक दामिनी, अवंतिका, अवघाची संसार आणि तुझी माझी रेशीम गाठ. हे मी अगदी वानगी दाखल दिली, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको. सो अशा अनेक मालिका त्यांनी लिहिल्या. मालिका लेखनामधला प्रशांत दामले असं आता मी त्यांना गप्पा मारता मारता बोललो की सदाहरित व्यक्तिमत्व आहे. तर आज त्यांच्याशी आपण मालिका लेखन, सिरियल्स, आजचा सिरियल्सचा चाललेला जो काही ट्रेंड आहे याबद्दल तर बोलूच. शिवाय त्या गॅझेटेड ऑफिसर होत्या, त्यांनी 6 मंत्र्यांचा PR केलेला आहे. असं खूप मोठं काम आहे त्यांचं. पण अर्थात आपली वेळ कमी आहे आणि आज आपण त्यांच्याशी लेखिका म्हणून बोलणार आहोत. त्यांनी कामही केलेलं आहे, अभिनेत्री पण आहेत त्या, त्यांनी अभिनय सुद्धा केलेला आहे. तर लेखनाबद्दल सुरुवात करूया. रोहिणीताई, तुम्ही आलात, खरंच मनपूर्वक आभार, स्वागत. आणि तुम्ही आलात याबद्दल एक पौष्टिक भेट देऊन आम्ही सुरुवात करणार आहोत या एपिसोडची. नेत्राज इन्स्टंट मिल तर्फे ही एक पौष्टिक भेट. हे इन्स्टंट मिल आहे, एका वाफेवर तयार होतं. सर्व महाराष्ट्रीय पदार्थ आहेत आणि याच्यामध्ये केमिकल्स काही नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, एकदम हेल्दी. तुम्ही हे जरूर ट्राय करा. अर्क ऑइल्स तर्फे ही कोल्ड प्रेस्ड ऑइल आहेत, अतिशय नॅचरल, ह्याच्यात काही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह, नथिंग एल्स. म्हणजे हे इटेबल आहे का? इटेबल, प्युरेस्ट फॉर्म ऑफ ऑइल. सो स्वयंपाकात तुम्हाला उपयोगी पडेल असं आहे. सो अर्क आणि नेत्रा तुम्हालाही हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचे डिटेल्स दिलेले आहेत, शिवाय स्क्रीनवर पण आले असतील एव्हाना, तर तुम्ही वापरू शकता. सुरुवात करूया. हो. रोहिणीताई, 30 वर्ष तुम्ही लेखन करताय. 30 वर्ष खूप जास्त काळ असतो, खूपच जास्त काळ असतो. तुमच्या लेखनाकडं, तुमच्या ट्रेंडकडे आपण येऊच यात, पण आज तुम्ही पायोनियर आहात लेखनाच्या, मालिका लेखनाच्या. आज जो ट्रेंड टीव्हीवर चाललेला आहे, ज्या सिरियल्स वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालू आहेत, पुन्हा शह काट शह, घातपात, हे पुन्हा आलेलंच आहे. तर जे काय असेल, आता जो ट्रेंड टीव्हीवर चालू आहे, ज्या प्रकारच्या मालिका आहेत, जे विषय आहेत, यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता आमच्या काळी आम्ही जेव्हा लिहित होतो, तुझ्यासारखीच मी पण 4 नावं घेईन की अवंतिका, अवघाची संसार, ऊन पाऊस, आभाळ माया किंवा वादळवाट या तऱ्हेच्या मालिका होत्या आणि लोक अतिशय आवडीने बघायचे, कारण त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब त्या मालिकांमध्ये बघायला मिळायचं. आजच्या ज्या मालिका आहेत त्या बघशील तर तुला वाटेल की हे माझ्या आयुष्यात घडणारा नाही, काहीतरी रिमोट दुसरं काहीतरी आहे. तर तो काळच वेगळा होता, तो लिहिण्याचा आनंद वेगळा होता. आणि तेव्हा आज कसं आहे माहिती आहे, सोमवार ते रविवार म्हणजे 30च्या 30ही दिवस एपिसोड, आणि कधी 30 मिनिटाचा, कधी 40 मिनिटाचा, कधी महा एपिसोड.
त्यामुळे सतत प्रेशर असतं, म्हणजे लिहिणाऱ्यावर पण प्रेशर असतं. आता वाहिन्यांवर वेगळ्या तऱ्हेचं प्रेशर आहे, कारण स्पर्धा भयंकर वाढली आहे. हो. तेव्हा स्पर्धा नव्हती. तर आता कसं आहे की आपण जरा जरी असा 2 माणसं बसून बोलतायत असा सीन लिहिला तर लोक लगेच दुसऱ्या चॅनलवर जातात. किंवा तुम्ही काही असं खूप इमोशनल लिहिलं किंवा दाखवलं तर लोक म्हणे काय बोर आहे असं म्हणून ते, कारण प्रेक्षक वर्ग पण थोडा बदललेला आहे. तर ते चॅनल चेंज करतील या भीतीने सतत काहीतरी ड्रॅमॅटिक घडलं पाहिजे, नाटकीय, हा याला पाडतोय, तो त्याला करतोय, तो त्याला मारतोय, नुसती षडयंत्र वगैरे. तर मध्ये सुरू झालं होतं हे सगळं जेव्हा बालाजी प्रोडक्शन्सच्या मालिका यायला लागल्या होत्या. मी पण तिथे काम केलंय, तिथून मी थोडंसं शिकले की हे कसं करायचं. तर अधुरी एक कहाणी म्हणून सिरियल होती. तर त्या काळापासून ते थोडंसं सुरू झालं. तेव्हा थोडंच होतं, आता खूप जास्त आहे. तर हे सगळं जे आज मालिकांमध्ये दाखवलं जात आहे त्याचा आपल्या प्रत्यक्ष आयुष्याशी म्हणजे संबंध कितपत आहे आणि किती अतिरंजित दाखवतोय. आणि मी स्वतः पण लिहिते, कारण शेवटी आमचा तो व्यवसाय आहे आणि मागणी तसा पुरवठा तुम्हाला करावाच लागतो. त्याच्यामुळे आम्हाला लिहावं लागतं. पण मला ह्याच्यात कुठेतरी दर्जा मालिकांचा निघून गेलेला आहे आणि आपल्याला हवं तसं लिहिता येत नाही याचं दुःख मात्र मला वाटत राहतं. आणि असं झालंय आता कोणीही येतं आणि लिहितं. म्हणजे भाषा बरोबर वापरतो आहोत की नाही आपण, की एखादं चांगलं दर्जेदार म्हणतो ना, आधी आम्ही लिहायचो तर वाक्य लोक लिहून आम्हाला पाठवायचे की हे आम्हाला आवडलेलं आहे. उदाहरणार्थ तुला सांगते की अवघाचे संसार नावाची मालिका होती. विहंग नायक आणि संजय मोने भाऊ असतात, ते आठवणी काढतात आई वडिलांच्या. शहारा येतोय मला. तर तो म्हणतो आई किती छान स्वयंपाक करायची ना, आई पाण्याला सुद्धा फोडणी द्यायची तर त्याचा खमंग वास घरभर दरवळायचा. हे वाक्य सुद्धा लोकांना लक्षात होतं आणि आजही आठवण काढतात की तुम्ही इतकं छान लिहित होतात. आणि आम्हाला पण विचार करायला वेळ मिळायचा. पण आज असं काही नाही. म्हणजे मी लेखकांना दोष देत नाही, कारण तसं तुमच्या हातातच येत नाही. एक इमोशनल म्हणतो ना की एक इमोशनल प्रसंग आहे खरोखर असं लिहायला. म्हणजे काही आहेत मालिका, काही मोजक्या मालिका आहेत, पण ते राहिलं नाही याचं दुःख होतं मला. पण आता जेव्हा मी घराघरामध्ये जातो, जेव्हा सिरियल्सची चर्चा होते, तेव्हा हेच लोक म्हणतात की आत्ताच्या मालिकांना काय अर्थ नाही. पूर्वी तशा मालिका कशी सुंदर होत्या, तेव्हा टायटल ट्रॅक पण किती सुंदर होते. अवंतिकाच आहे, आभाळ माया आहे, तुम्ही आता जी उदाहरणं घेतली. लोकांना ते हवंय की, पण लोक ते मिस करतातच आहेत. मग ते वादळवाट असेल किंवा टिपरे असेल, मग हे जे मिसिंग आहे पण हे मिसिंग पुण्या मुंबईकडे आहे. तुम्ही तिकडे जाल ना, म्हणजे असं आम्हाला सांगितलं जातं, म्हणजे आमचं म्हणणं नाही, आम्हाला असं सांगितलं तुम्ही पुण्या मुंबईच्या लोकांचा विचार करता, बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या, पण आपला बघणारा वर्ग आहे तो थोडासा शब्द वापरून नाही, पण ग्रामीण आहे किंवा असं वगैरे. तर त्यांना असं सगळं ते असंच बघायला आवडतं आणि बघतायत पण लोक ना. तर आता काय एक वाहिनी आहे ज्यांच्या सिरियल्स भयंकर लोक आवडीने बघतात, त्याचा अर्थ की त्यांना ते बघायला आवडतं. तर त्याच्यामुळे हे आहे तसं, तर जसं त्यांना वाटतंय तसं आपल्या लोकांना वाटतंय की पूर्वीसारख्या मालिका झाल्या पाहिजे. पण त्यांना असं वाटतं. पण मला वाटतं रुद्रम सारखी मालिका चाललीच ना, लोकांनी अप्रिशिएट केलीच ना, तर तुम्ही चांगलं दाखवलं तर नाही का पाहणार चांगलं लोक? तुम्ही असं गृहीतच का धरता की नाहीच पाहणार? असं नाही. एकतर मालिकांची भागांची संख्या आहे ना ती फार त्रासदायक आहे. हजार केल्यानंतर आम्हाला काय, आम्ही लिहित राहतो, पण ते बांधीव कथा, पटकथा आहे ना, ती निघून जाते. मग फक्त पाणी घालणं राहतं बऱ्याच ठिकाणी. म्हणजे मॅक्स 500, त्याचा तेवढा आवाका असेल तर मॅक्स जास्तीत जास्त 500 भाग करावे, त्याच्याहून जास्त करू नये असं मला वाटतं. त्याला काही अर्थ नाही. मग फक्त ती एक सवय उरते की मला रोज बघायची सवय आहे, त्यामुळे मी बघते. पण मला नवीन काही दिलं तर मी बघणार. पण हे सगळं त्यांचं मार्केटिंगचं गणित आहे की एक नवीन सिरियल आणायची, मग ती चालेल की नाही माहीत नाही, तर मग परत प्रेक्षक आणा मग वगैरे. ती रिस्क त्यांना घ्यायची नसते. म्हणून चाललंय ना, एवढा TRP येतोय ना, मग चालवत ठेवायची. असं ते चॅनलवाल्यांचं गणित आहे. तुमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा दामिनी आली, कारण ती माइलस्टोन ती घटना होती की अशा प्रकारची मालिका टीव्हीवर येते आणि ती आता डेली सूप पहिली ठरतीये. तुमच्याकडे ती मालिका कशी आली एक, आणि त्यानंतर लोकांचं जगणं तिथं दिसलं पाहिजे, हा जो एक भाग तुम्ही बोललात तो त्यात कसा आला, दोन असं म्हणजे 2 प्रश्न. दामिनी मालिका अशी आली की अधिकारी ब्रदर्ससाठी आहे ना, त्यांच्या मराठी मालिकांचं हिंदीमध्ये रूपांतर करत होते. हॅलो इन्स्पेक्टर, परमवीर वगैरे, आणि मी काम पण करत होते तेव्हा सिरियल्समध्ये. ते करता करता मला कळलं की साधारणपणे स्क्रीन प्ले कसा लिहायचा हे माहीत होतं. मग एक दिवस गौतम अधिकारीने मला बोलावलं आणि विचारलं की
तुम्हारे पास कुछ जर्नलिज्म के ऊपर स्टोरी है क्या. तर मी तर मंत्रालयातच काम करत होते. हजारो पत्रकार, सचिव, मंत्री, मुख्यमंत्री सगळे आमच्या आसपास होते. मला सगळी माहिती होती. म्हटलं हां. म्हणून न्याय देवता या नावाने मी 13 भागांची मालिका लिहून दिली. बरं. तेव्हा 13च भाग असायचे. पण ती 5 वर्ष त्याचं काहीही झालं नाही. 5 वर्ष त्याच्यामध्ये शांती, स्वाभिमान आले होते, पण मी त्या पाहिल्या नव्हत्या कारण मी नोकरी करत होते. ओके. अचानक मला गौतमजी बोलून सांगतात, अपने को ना डेली सोप करने काय. म्हटलं मी कधी एक सिरियल पण नाही लिहिली, डेली सोप कुठून लिहिणार, तू लिखेगी मुझे. त्यांना फार विश्वास होता माझ्यावर. तर त्यांनी मला लिहायला सांगितलं आणि मी लिहायला सुरुवात केली. मला एकूण हे माहित होतं की लोकांना, प्रेक्षकांना आपल्या आयुष्यातलं प्रतिबिंब बघायला आवडतं. आणि मी ते लिहायला सुरुवात केली. आणि मी तुला सांगू, खरोखरच प्रतिभा ही पाहिजेच लेखनासाठी. रोज सकाळी उठून नवीन काहीतरी लिहायचं म्हणजे प्रतिभा पाहिजे. लिहिणारे लिहितात, पण मी आय एम थँकफुल की माझ्या वडिलांची प्रतिभा माझ्यामध्ये आली होती. त्यामुळे मला कधी हा विचार करावा लागत नाही की मी काय लिहू. आणि त्यांच्याकडूनच मला सगळं काही म्हणजे मला त्यांनी सांगितलं की लोकांना आपल्या आयुष्यातलं प्रतिबिंब बघायला आवडतं. तर मी ते लिहिताना नेहमी त्या गोष्टीचं भान ठेवलं. म्हणजे मला ते सांगायचे की पुस्तकं तर वाचावीच, पण माणसं पण वाचावी. माणसं वाचली की म्हणजे तुझे डोळे आणि कान उघडे ठेव की कोण कसं बोलतं, कशी लकब आहे, त्याच्यामध्ये काय गुण आहेत, काय दोष आहेत, तशी तुझी पात्र तू उभी कर. खरं तर मी लिहायला सुरुवात केली तेव्हा ते जिवंत नव्हते. दामिनी लिहायला सुरुवात केली, पण त्यांनी आधी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या माझ्या मनामध्ये होत्या आणि मी ॲक्च्युली लिहित गेले. मला कोणीही काहीही सांगितलं नाही कसं लिहायचं, पण मी हे स्वतःहून लिहित गेले. पहिल्यांदा गौतमजी मला ओरडले, अरे 60 कॅरेक्टर आहेत, एवढ्या लोकांचा पैसे आम्ही कसे देणार 60. आणि काय झालं, पत्रकारिता हा विषय असल्यामुळे खूप वेगवेगळे ट्रॅक्स त्याच्यात गोष्टी यायच्या, कहाण्या यायच्या, तर त्यामुळे ते वाढत गेलं. पण नंतर त्याची लोकप्रियता अशी वाढली की त्याच्यानंतर मग ते काही म्हणे नसे झाले की हे नको करू, ते नको करू. फुल फ्री हँड दिलं त्यांनी. पण या दामिनीनंतर मग जी तुमची गाडी या लाईनकडे आली, तुम्ही जॉब पण करत होता तेव्हा, मग जॉब करत करत हे जमत होतं तुम्हाला करायला? नाही, खूपच त्रास झाला. म्हणजे दामिनी लिहित असताना मी नोकरी करत होते. माझी आई अतिशय आजारी होती, बेड रिडन. म्हणजे 2च महिने जगेल असं सांगून घेऊन जाऊन सांगितलं होतं. तर सारखं ते हॉस्पिटलायझेशन हे सगळं करणं, मग धावत मंत्रालयात जाणं, मग त्या मीटिंग्स अटेंड करणं, त्याच्यात मग माझे मुलाखती वगैरे यायला लागल्या पेपरमध्ये आणि हे सगळं. ते बघून काही लोकांना असूया निर्माण झाली. मग त्यांनी पेपरमध्ये लिहिलं की आईच्या आजाराचं निमित्त करून दामिनीचे लिखाण. खरं तर मी तिथे हॉस्पिटलमध्ये खाली जमिनीवर बसून लिहित होते. सकाळी 6 वाजता घ्यायला यायचा माझ्याकडे. तेव्हा डायलॉग्स पण मी लिहित होते, तर ते घेऊन जायचं. अशा याच्यामध्ये त्यांनी इतकं काही केलं की काय विचारू नको. खूप त्रास दिला. पण हे कोणी त्रास दिला? तिथेच मंत्रालयात काम करणाऱ्या लोकांनीच त्रास दिला. कारण मला म्हणजे मी स्वतःची तारीफ नाही करत, मी खूप शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला एकदम गॅझेटेड ऑफिसरची पोस्ट मिळाली. तर तिथे जे कोणी पुरुष होते त्यांना त्याचा त्रास झाला की ही कशी झाली. तर ते माझ्या केबिनमध्ये पण यायचे नाहीत. मला आतूनच त्यांना ओरडून सांगायला लागायचं की हे काम आहे ते करा. असं मला खूप म्हणजे पॉलिटिक्सचा आणि तिथे या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास सहन करावा लागला. पण आई जोपर्यंत होती तोपर्यंत मला नोकरी करणं भाग होतं, कारण प्रचंड खर्च होता. पण आई गेल्यावर मी निर्णय घेतला की ही नोकरी सोडायची. म्हणजे रिस्क होती, एक सरकारी नोकरी सोडणं ही रिस्क होती, पण मग मी ती घेतली आणि मग मी फुल टाइम सिरियल लिहायला सुरुवात केली. त्या दरम्यान मला अवंतिका मिळाली होती, स्मिता तळवलकरांची. आणि मला का कोणास ठाऊक तो एक विश्वास वाटला. स्मिताताईंनी जो माझ्यावर विश्वास ठेवला. स्मिताताईंनी दामिनी पाहिलं होतं म्हणून तुमच्याकडे? नाही, स्मिताताईंना मी थोडं आधीपासून ओळखत होते आणि मी त्यांना सतत सांगत होते की मला तुमच्याबरोबर काम करायचे, कारण त्यांच्या 13 भागांच्या त्या नुपूर वगैरे वगैरे अशा छान पेशव्यांच्या वगैरे अशा सिरियल होत्या. आणि मला माहित होतं की यांना साहित्याची जाण आहे. म्हणजे असंच उगाच पैसे आहेत म्हणून प्रोड्युसर झालेल्या नाही आहेत, त्यांना बहुश्रुत आहेत, सगळ्यांनाच माहित होतं ते. तर माझी फार मनापासून इच्छा होती आणि मग त्यांनी एक दिवस बोलावलं. तर त्या चॅनलवर एक EP होती, तिला मी आवडायचे नाही, त्यामुळे ती असेपर्यंत माझा नंबर लागणार नव्हता. ज्या क्षणी ती गेली त्यांनी मला फोन करून सांगितलं, रोहिणी अशी अशी एक अवंतिका म्हणून एक 15 पानाची गोष्ट होती ती, तर त्याच्यावर आपल्याला एक डेली सोप करायचा. मी लगेच गेले आणि हो म्हटलं. आणि डायरेक्टर संजय सुरकर, म्हणजे अक्षरशः म्हणतात ना इतका सुंदर दुग्ध शर्करा योग म्हणतात तसं. आणि तुला सांगते आता बोलण्यात निघालं म्हणून की आपल्या आयुष्यात काही लोकांशी आपलं खूप चांगलं जुळतं, सूर जुळतात. तसे त्यांच्याबरोबर माझे सूर जुळले होते. इतके की आम्ही महिन्यातून फक्त एकदा भेटायचो आणि मी त्यांना सांगायचे की अशी अशी गोष्ट आहे,
संजय सुरकर आणि स्मिताताई त्यांचे इनपुट्स द्यायचे आणि चॅनलकडनं पण काही म्हणणं नसायचं की असं करा. तुला सांगते अवंतिकामध्ये 10 ट्रॅक होते, 10. म्हणजे एक जण दुसऱ्याच्या घरी जात नव्हतं. सुचित्रा बांदेकर तुला माहिती स्मिताताईंमुळे अक्षरशः मल्टीस्टारर होते. हो. पण तरीही प्रत्येकाचा ट्रॅक वर्क झाला. खूपच छान. आणि मला संजयजी म्हणायचं, रोहिणी तुझं एक वाक्य सुद्धा मला बदलायला लागत नाही. मी हे कॉम्प्लिमेंट समजते. आज बरोबर. त्याच्या उलट आहे. इतका फीडबॅक येतो, इतका फीडबॅक येतो की आम्ही हतबुद्ध होतो. हो. हो. म्हणजे आपल्याला पटत नसतं, पण ते करावं लागतं. कारण ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. पण तेव्हा चॅनल पण इंटरफिअर करत नव्हतं आणि प्रोड्युसर पण करत पण नव्हता मग डायरेक्ट. आताच्या केसमध्ये चॅनल इंटरफिअर करतं, प्रचंड. चॅनल प्रचंड सांगता असं नको, करतात. असं पाहिजे. हो. इप- आणि कित्येकदा अपमान पण होतो तुमचा. अच्छा. कारण तुम्ही इतकी वर्ष लिहिलंय, तुम्हाला माहिती आहे. हा ठीक आहे, तुम्ही सांगा, सजेशन द्या. काही काही लोक लिहूनच आणतात, हे असं असं करा. एखादं उदाहरण सांगा ना. काय म्हणजे मला वाहिनीचं नाव नको, हा. पण काय घडलं होतं की असं कसं होऊ शकतं पण तुम्हाला ते करावं लागलं? असं करावं काही लागलं सांगता म्हणजे येईल? मी एक समजा गोष्ट लिहून आणली. सर चायनी जो कोणी असेल तो म्हणजे त्याचा प्रमुख EP. हम्म. प्रमुख EP तर अजूनच ते तर अच्छा. सोडून द्या. हम्म. मला नाही आवडली ही गोष्ट, काहीतरी वेगळं लिहून आणा. मी एवढे कष्ट करून 25 पानाची गोष्ट लिहून आणली आहे. तुम्ही बोलण्याची पद्धत असते ना. हम्म. तुम्ही असं सांगायला पाहिजे की आपण याच्यात काहीतरी बदल करूया, हे नाही असं करूया, तसं करूया. अरे तुम्ही एवढी वर्ष लिहिलेल्या माणसाशी तुम्ही असं बोलता. EPs तर म्हणजे मी सार्वजनिक विधान करत नाही. काही EPs चांगले असतात, काही पण काही काही लोक म्हणजे काल परवा आलेले लोक असतात. मग ते असं सांगतात आणि 7-8 जण मिळून तुम्हाला सांगतात स्क्रीन प्ले कसा लिहायचा. म्हणजे पहिले चॅनलचा हेड सांगणार, मग त्याच्या खालची त्याच्या खाली असणारी एक व्यक्ती सांगणार, मग त्याच्यानंतर तुमच्या सिरियलचा EP असेल तो सांगणार, मग तुम्हाला डायरेक्टर सांगणार, मग डायरेक्टरचा असिस्टंट असेल तो सांगणार. म्हणजे ते काय सांगतात डायरेक्टर की आपल्याकडे हे लोकेशन नाही, एवढं करू नका, इतकी माणसं आणू नका, एवढा खर्च होतो वगैरे वगैरे. ते त्यांचं वेगळंच असतं. मग तुम्हाला डायलॉग रायटर त्याचा असिस्टंट पण मला सांगू लागे. तेव्हा म्हटलं बास, एवढ्या लोकांची डोकी घेऊन मी नाही लिहू शकत म्हटलं. प्रत्येकाला वेगळं काहीतरी सुचतं, असं नसतं ना. आम्ही पण काहीतरी लिहिलंय, आमचा पण काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तो तर समजून घ्या. कारकून नाही आहोत आम्ही. आम्ही लिहायचं म्हणजे काहीतरी मनात विचार करून ती गोष्ट पुढचा पण विचार केला. आणि कित्येक कलाकार सुद्धा म्हणतात, मी नाही बोलणार हे वाक्य, मी का बोलेन, माझं कॅरेक्टर असं नाही. अरे आम्ही लिहिलंय, आम्ही 8 लोक काम करतोय, तू सांगतोय मी लिहिणार नाही. शूटिंग थांबवतात. कलाकार हो मी हे वाक्य बोलणार नाही म्हणून? हो. असं कितीदा होत आहे, कितीदा होतं. मी बोलणारच नाही. असं एखादा किस्सा सांगा ना मला, नाव न घेता. असं असं म्हणजे अच्छा, कुठल्या सेटवर झालंय, लक्षात झालंय राहिलेलं असं? झालंय. फोन करून सांगतात मला आणि सांगतात की अरे हे असं असं नाही, मी कारण त्रास द्यायला पण करतात काही जण. हम्म. तर माझं कॅरेक्टर असं नाहीच आहे असं करून मग स्वतः सुद्धा एका एका कलाकाराने तर म्हणजे अगदी प्रसिद्ध आहे सध्याचा, त्यांनी स्वतःचा ट्रॅक लिहून आणला. तेव्हा मी सोडून दिली ती सिरियल. म्हटलं तुम्हाला गरजच नाही. म्हणजे जर म्हटलं ऍक्टर लोक लिहून आणायला लागले समजा स्वतःचा ट्रॅक, तर मग आम्ही कशाला आहोत. बॅक टू अवंतिका. हा. जेव्हा अवंतिकेचं काम चालू होतं तेव्हा त्याला एक सिस्टीम होती, तुम्ही लिहून देत होता, ते अप्रूव्ह कोण करत होतं की हे चांगलं आहे, हे आपण सुरू करू? म्हणजे डिरेक्टर ओके. सांगते तुला मी, गोष्ट फक्त आम्ही जाऊन ऐकवायचो चॅनलमध्ये. बर. पण एपिसोडिक फीडबॅक अजिबात नव्हता तेव्हा. आता कसा एपिसोडिक फीडबॅक असतो, हा. म्हणजे गोष्टीपासून. बरोबर. तर ते मी इथे लिहायचे आणि इथून सकाळी टॅक्सीतून पुण्याला जायचं स्क्रिप्ट, आणि तिथे शूटिंग व्हायचं. इतकं सोपं होतं तेव्हा. पण मला खरंच आठवत नाही मला की कोणी मला काही म्हटलंय की असं करूया तसं हे करूया. कधीपर्यंत चालू होतं म्हणजे हे 400 पर्यंत तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जिथे अवंतिका एका दुसऱ्या माणसाला म्हणजे रवींद्र मंकणीला चूज करते किंवा त्यांचा जो ट्रॅक सुरू झाला त्याच्यानंतर ते थोडेसे घाबरले की लोक काय म्हणतील, म्हणजे दुसऱ्या माणसाबरोबर वगैरे असं. मग तेव्हा जरा आम्ही एकमेकांशी बोलून वगैरे सगळं ठरवलं की हे करायला पाहिजे. स्मिताताईंचा विषय आता निघाला. स्मिताताई म्हणजे प्रोडक्शन हाऊस म्हणून बेस्ट होतं, बेस्ट आहे असं तुम्ही म्हणता. का बेस्ट होतं, काय घेण्यासारख्या गोष्टी होत्या? त्यांच्याच भाषेत सांगायचं, मला मोठ चांगली बांधता येते असं त्या म्हणायच्या. सगळ्यांना घेऊन म्हणजे कसं काम करायचं, म्हणजे शूटिंग व्हायचं ना तेव्हा कलाकार त्यांच्या फ्लॅटवर थांबायचे, त्या स्वतः स्वयंपाक बनवायच्या, सगळ्यांना जेव घालायच्या आणि कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो कसा सोडवायचा याची नॅक त्यांना माहित होती. आणि ते शेवटी तुम्ही कसे वागता सगळ्यांशी हे खूप महत्वाचं असतं. तर ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. मुख्य म्हणजे आणि अनुभव खूप चांगला, वाचन खूप चांगलं, व्यक्ती म्हणून चांगल्या, प्रेमळ, समजून घेणाऱ्या, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. दुसऱ्याचा प्रॉब्लेम समजून घ्यायला पाहिजे ना तुम्ही. म्हणजे माझ्यासाठी त्या मोठ्या बहिणीसारख्याच होत्या.
त्याने मला खूप सांभाळून घेतलं, खूप प्रेम केलं माझ्यावर. मासे खायला त्यांनी मला पहिल्यांदा शिकवलं. अच्छा. नाही तर मी मासे बिसे आमच्याकडे काहीच नव्हतं. अगं खा ग. मग त्याच्यानंतर मला आवडला, म्हणजे तो मला वाटतं पॉम्फ्रेट ना, पॉम्फ्रेट तो मला आवडला. मग मी कधीही येणार असले की त्या पॉम्फ्रेट गेले रोहिणी. घरगुती वातावरण होतं. अगदीच घरगुती. पण यामध्ये अवंतिकेनंतर अवघाची संसार, अगदी तुम्ही ही सुद्धा केली, माझ्या नवऱ्याची बायको सुद्धा. तर इथपर्यंतचा काळ लेखिका म्हणून तुम्हाला कसा बदलता दिसला? काय त्यात महत्वाचे टप्पे होते बदलाचे, सांगू शकता? नाही, अवंतिका नंतर सुद्धा अवघाची संसारमध्ये पण माझा वाद झाला. कारण मला ना ज्या गोष्टी मी तुला सांगते, मी शेवटपर्यंत लिहिलेल्या फारच मोजक्याच मालिका आहेत. मध्ये मी सोडून दिलं, जिथे पटत नाही ना तिथे मी सोडून दिलेत मालिका. कारण उगाच काहीतरी नाही लिहिणार हे मी मनाशी ठरवलं होतं. मी करते कारण हा माझा व्यवसाय आहे. पण एका पॉइंटला जाऊन असं वाटतं नाही लिहिणार मी असं काहीही, असं म्हणून मग मी त्या सोडलेल्या आहेत. तर त्यामुळे अवघाची संसारमध्ये सुद्धा जेव्हा मला मनाविरुद्ध लिहायला सांगितलं की शिकलेली मुलगी आणि तिला नवरा मारहाण करतो वगैरे, आज इतक्या वर्षांनी परत माझ्यावर तीच वेळ आली असं लिहिण्याचं. पण अर्थात ती नंतर पुढे विद्रोह करते वगैरे वगैरे. तर ते झालं. पण त्याच्यानंतर पण मी स्मिताताईंच्याच जास्त लिहिल्या. एक राकेश सारंगची लिहिली, नंतर आपला शशांक सोळंकी. हे सगळे प्रोड्युसर चांगले, समजून घेणारे, शिकलेले आणि सगळी माहिती असलेले या क्षेत्राची पूर्ण असे होते. आणि मान होता लेखकाला तेव्हा, की लेखक म्हणतोय म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी विचार आहे. आता लेखकाला मानच नाही आहे. लेखकाला मान साधारण कधीपर्यंत होता? मी सांगू म्हणजे खरं सांगायचं तर वादळवाट वगैरे इथपर्यंत, म्हणजे असंभव वगैरे इथपर्यंत संपलेलं होतं ते. आपला काळ म्हणजे आमचा काळ संपला होता. त्याच्यानंतर पण चांगल्या सिरियल झाल्या नाही असं नाही, झाल्या. पण माझी सगळ्यात एक समाधान देणाऱ्या 2 सिरियल आहेत अलीकडच्या. एक म्हणजे मुलगी झाली हो नावाचं होतं. खूपच मला समाधान मिळालं आणि ती खूप लोकांनी पाहिली, कारण विषयच वेगळा होता आणि काम करणारे चांगले होते, खूप वेल नोन होते, अशातला भाग नाही. दुसरं म्हणजे अजूनही बरसात आहे, ज्याच्यामध्ये मुक्ता बर्वे, उमेश कामत आणि बाकीचे सुद्धा सगळेच फार छान काम करणारे होते. गोष्ट खूप वेगळी होती, आजच्या काळातली होती. ते लिहायला खूप आनंद झाला. त्या मालिकांना चांगला प्रतिसाद त्यांना पण नाही ना, त्या मालिकेला सुद्धा तितका चांगला प्रतिसाद नाही मिळाला. इतके चांगले कलाकार, इतका चांगला विषय असून सुद्धा. पण मधला काळ असा झाला, त्याच्यानंतर काही आल्या गोष्टी. म्हणजे मी खरं तर पुढचं पाऊल लिहिलं, त्याच्यामध्ये पण हायपिच ड्रामा होता. मन उदाहरण वाऱ्याचे ही शेवटची होती, त्याच्यातही ड्रामा होता, पण तो एवढा नव्हता. इव्हन माझ्या नवऱ्याची बायको पण वेगळाच ट्रॅक होता, वेगळाच विषय होता. तो आम्ही नॉर्मल करणार होतो बरं का, पण त्याच्यात ती काम करणारी शनाया होती ना, तिने इतकं विनोदी काम करायला सुरुवात केली की त्याचा जॉनरच बदलला आणि तो हलका फुलका झाला. पण ते सगळं आहे ना, म्हणजे जुळून येतं. मी सूरज बडजात्यांना विचारते, सर आपने इतनी अच्छी फिल्म बनाई, मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन. तो म्हणाला फिल्में, तर ते मला म्हणाले फिल्में बन जाती है रोहिणीजी. तसा एखादा प्रोजेक्ट आहे ना, सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि तो बनतो छान. तर तसं ते कधी कधी काही काही मालिकांच्या बाबतीत घडतं. जसं आपण पाहतो की टिपरे असं काही खूप ग्रेट त्यांनी केलं नव्हतं, पण लेखन, ऍक्टिंग, डायरेक्शन सगळं इतकं छान जुळून येतं की तेव्हा चांगली होते. पण त्याच्यानंतर मग एक काळ असा आला की सगळे एक तर आता तर रूपांतरच असतं. बंगालीचा रिमेक, तामिळचा रिमेक, कन्नडचा रिमेक. मला ना याच्याबद्दल म्हणणं आहे की आम्हाला लिहिता येत नाही का तुम्ही रिमेक करताय? म्हणजे त्यांना ट्राईड आणि टेस्टेड हवं. ती तिकडे झाली ना यशस्वी, मग इथे करायची. एक तर अमराठी लोक जाऊन बसलेत काही काही ठिकाणी. तर ते अमराठी लोक आपल्याच इकडच्या सिरियल्स घेऊन करायला बघतात. त्यांचा मराठी लोकांवर त्यांना माहिती नाही रोहिणी नावे कोण, त्यांना माहिती नाही संजय सुरकर कोण, स्मिता तळवलकर कोण, किंवा अजूनही आजकालच्या काळातले कोण. त्यांना ह्यांची नावच माहिती नाही आहे की हे लेखक कोण आहेत, हे ऍक्टर कोण आहेत, हे पण माहिती नाही आहे त्यांना. आणि ते सांगतात अच्छा इसने किया है क्या. आता मी एक सांगते तुला उदाहरण. मी आणि अजून एक स्क्रीनप्ले रायटर प्रशांत जाधव आणि एक अर्चना जोशी म्हणून डायलॉग रायटर, 25-25 वर्ष काम केलेले आम्ही लोक बसलोय त्या मीटिंगमध्ये. आणि एक नवशिकी मुलगी जिने तो ओरिजिनल शो लिहिला होता त्या माणसाने आमच्या तिघांकडे ढुंकूनही बघितलं नाही. आप नाही लिख रहे हैं क्या, आपको लिखना चाहिए असं त्या मुलीला म्हणत. आम्ही कशाला आलोय, अजिबात नाही. आणि आम्ही 25-25 पानं लिहून आणायचो, वाचायचंच नाही तो माणूस. काय खूपच बदललंय आता, कामाची पद्धत बदलली आहे. अजिबातच नाही, मानच नाही अजिबात. खूप वाईट वाटतं की लेखकाला मान नाही. काय लेखकाला मान नाही, मग लेखकाच्या मानधनाची काय अवस्था आहे आता? खूपच वाईट. अक्षरशः आपण केलेल्या कामाचे पैसे भीक मागितल्यासारखे मागावे लागतात.
100 वेळा फोन करावे लागतात, इतके पैसे बुडवतात. म्हणजे एक काही प्रोडक्शन हाऊसेसमध्ये तुम्हाला सांगावं पण लागत नाही की माझे पैसे हे करा. पण काही ठिकाणी तुम्हाला इतका तगादा लावायला लागतो, खूप वाईट वाटतं. अरे आमची घरं पण त्याच्यावरच चालतात. मी एका प्रोड्युसरने तर आम्हाला सांगितलं, "अहो माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न आहे ना, जरा सांभाळ." म्हटलं, "पण आमच्या महिन्याचे खर्च आम्ही कसे चालवणार?" म्हणजे आता मी इतकं काम केलेलं आहे तरी माझी ही अवस्था, तर नवीन काम करणाऱ्या लोकांची काय अवस्था असेल विचार करा. पण पैसे बुडवतात. पैसे प्रचंड बुडवतात. एक तर टी-डी-एस भरत नाहीत 2-2 वर्ष आणि आपल्याला तो भरावा लागतो. एक तर जी-एस-टीचा आणि आता इतकं ते टेक्निकल झालेलं आहे ना, म्हणजे मी म्हटलं की भाजीपाला विकलेला परवडला, पण एवढं सगळं काम करून स्वतःचे पैसे वसूल करण्यासाठी आपल्याला एवढा तगादा लावावा लागतो, एवढं बोलावं लागतं, असं वाटतं काही वेळ ते आणि खूप ठिकाणी. तुमचे बुडवलेत पैसे? खूप नाही बुडवले म्हणजे पहिल्या सिरियलपासून बुडलेले आहेत माझे पैसे. 100-100 भागांचे पैसे बुडवलेत काय लोकांनी. सांगताय? होय. खूपच वाईट अनुभव होता पहिल्या सिरियलचा, ते जाऊ द्या. तर पण खूप आणि मीच नाही, अनेक म्हणजे ॲक्टर, डायरेक्टर आणि छोटे काम करणारे जे म्हणजे लहान भूमिका करणारे जे आहेत, ह्या लोकांचे प्रचंड पैसे बुडतात. खूपच मग म्हणजे. ह्याच्याबद्दल कोणीच काही का बोलत नाही? नाही काही म्हणजे देतच नाही तर काय करणार? एकदा मला आठवतंय म्हणजे जाऊन प्रोड्युसरच्या ह्याच्यात ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड करून आला होता. माझा माझा एक कलाकार मित्र. नंतर एकदा असं झालं, की एक हिंदी सीरियल आम्ही केली होती. माझे 5 लाख रुपये यायचे होते तेव्हा आणि मी होते कॅनडामध्ये आणि मग मला नितीन वैद्यांनी सांगितलं, की हे लोक पैसे देत नाहीयेत, आपण काहीतरी करणार आहोत. मग आदेश बांदेकरांनी आमची मदत केली आणि ते पैसे मिळवून दिले. मी तिथे असून सुद्धा. म्हणजे असं काहीतरी कोणीतरी आपली मदत केल्याशिवाय काही घडत नाही असं झालेलं आहे. या सगळ्या तुम्ही खूप व्हरायटी ऑफ सिरियल्स लिहिलेल्या आहेत. हां. म्हणजे खूप दामिनीपासून हो, हो. खूपच मोठी यादी आहे ती सगळी. विषय तुम्हाला सुचतात की तुम्हाला सांगितले जातात? नाही खूपदा माझी गोष्ट होती. आता कळत नकळतची वगैरे गोष्ट माझी होती. हं. पण कधी-कधी पूर्वीच्या काळी ना कथांवर आधारित पण व्हायचं. हं. जसं ऊन पाऊस होतं एका नाटकावर आधारित ती होती. मन उधाण वाऱ्याची होती. पण मन उधाण वाऱ्याची अर्थात माझी ओरिजिनल होती. पण पुढचं पाऊल माझी ओरिजिनल हं. गोष्ट होती. तर अशा आधी पण असतात. आपण देत होतो. पण आता आपल्याला कोण बोलावतात, पण नुसतं बोलावतात, ऐकवतात, "हां, करू, बघू." मग आपण ए सांगितलं की ते बी करायला सांगतात, की नाही आपण असं करूया का? मग आपण तसं मी तर सांगते आता नाही. आता पास झाली असेल तरच माझ्याकडे घेऊन या. कारण जाऊन त्यांना ते ऐकवा, त्यांना ते कन्व्हिन्स करता, "बाबा रे चांगली आहे, चांगली आहे, करूया." त्याच्यापेक्षा असं वाटतं ते फार कठीण आहे. म्हणजे प्रोड्युसरचं आयुष्य फार कठीण. मला पडद्यामागच्या गोष्टी हां. आपण बोलतोच आहोत, पण हां. मला पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या हां. लोकांना मालिका दिसतात, हां. त्यामध्ये लेखिका म्हणून तुमच्याकडनं काही किस्से हवे आहेत. जसे की ज्या लोकप्रिय मालिका तुम्ही दिल्या त्यापैकी एखादी टर्निंग पॉईंट होता का, की ज्याच्यात लेखिका म्हणून तुमचा कस लागला, की आता ही कुठे न्यायची मालिका आणि नेली आणि ती हिट झाली आणि तो पंच चांगला लागला. असं एखादं उदाहरणासह सांगू शकाल, की अवघाची संसारमध्ये असं झालं होतं, की तुझी माझी रेशीमगाठमध्ये इथं ब्लॉक आला होता, की आता काय होणार पुढे आणि तुम्ही तो ब्लॉक सोडवला. असं काही सोदाहरण सांगू शकाल? मी ह्याच्यातच पहिल्यांदा अवंतिकाचंच मी सांगेन, की अवंतिका जेव्हा बघते, ती एका लग्नाला गेली असते सगळ्या कुटुंबाबरोबर आणि ती काही कारणाने मुलाला बरं नाही म्हणून घरी परत येते आणि अवंतिकाचा जो नवरा असतो सौरभ, त्याचं प्रेम असतं मैथिली नावाच्या घरच्या एका काम करणाऱ्या मुलीवर आणि ॲक्च्युली ते शेवटचं म्हणून भेटले असतात. त्याच्यात त्या दोघांमध्ये कॉन्झ्युमेशन होतं आणि ती स्वतःच्या डोळ्यांनी बघते तर तिची काय रिॲक्शन होईल. ती ओरडेल का, ती भांडेल का, ती ढसाढसा रडेल का, ती काय करेल. तर हे चाललं होतं. तर ह्याच्यावर खूप आम्ही चर्चा केली आणि तो खरंच टर्निंग पॉईंट होता. पण आम्ही सगळ्यांनी हे म्हणजे सगळ्यांचंच मत होतं की ती काहीच रिॲक्ट होणार. तो शॉकच तिला ॲब्झॉर्ब करायला वेळ लागेल आणि खरं सांगते ते लिहिताना सुद्धा रडायला येत होतं की ज्या तऱ्हेने तिची फसवणूक आपण दाखवली आणि मी खूप मनापासून ते सगळं लिहिलं. पण मला अगदी आठवते की त्यावेळेला म्हणजे तो आम्हाला असा कॅच वाटत होती की आता हे कसं लोकांसमोर कारण ते रिस्क होतं असं दाखवणं सुद्धा त्या काळात टीव्हीवर. पण आम्ही तिघही जण या बाबतीत आमच्या तिघांचं एकमत झालं आणि म्हणजे अर्थात लेखिका म्हणून त्यांनी मला विचारलंच की तुला काय वाटतं वगैरे आणि तो सगळा जो ट्रॅक होता नंतर ती सिच्युएशन ती कशी हँडल करते हे खूप मोठं आव्हान होतं कारण ते खूप डेलिकेटली करण्याची गरज होती. तर मला अजूनही ते सगळे सीन आठवतात आणि आम्ही 200वा भाग सगळ्यांसमोर बघितला होता, सगळे रडत होते.
तर ते खूप सुंदर ते झालं. तुमच्या या सगळ्या 30 वर्षामध्ये मला एक 2-3 महत्वाचे टप्पे असे वाटतात जे ढोबळमानानं म्हणूया की दामिनी अवंतिका एक भाग झाला तो तुमचा पूर्वार्ध म्हणताय. पूर्वार्ध. त्यानंतर मधला जो पिरियड आहे तो पुढचं पाऊल असू शकेल मे बी, जिथे तुम्ही एकदम पीक वर होता. हिंदी सिरियल पण तुम्ही लिहित होता. माझ्या नवऱ्याची बायको पण असू शकेल का त्या झोन मध्ये. आणि तुझी माझी रेशीम कार्ड पासून आता जे तुम्ही लिहिताय ते खूप वेगवेगळे कलाकार तुम्ही तरुण कलाकार खूप आले. तर अवंतिका एक काळ झाला. आता नंतर इकडे म्हणजे अभिजित खांडकेकर सारखा कलाकार आहे, श्रेयस तळपदे सारखा आहे, प्रार्थना सारखी आहे, ही सगळी इकडची फळी आहे. यांच्यासोबत काम करतानाचा यांचे विषय हाताळतानाचे अनुभव काय होते? मी तुला सांगू का, मला खूप चांगला अनुभव आहे तरुण कलाकारांचा. जेवढे आपले तरुण नायक आहेत, नायिका, अगदी नवशिके सुद्धा, म्हणजे की जे आधी आलेले नाहीत, ते सुद्धा इतकं म्हणजे कधीही असं म्हणत नाहीत की हे काय माझं कॅरेक्टर आहे किंवा काय वगैरे. इतके आदराने आणि प्रेमाने वागतात. मी कधी कधी सेटवर जाते, नेहमी जात नाही. किंवा समजून घेणं किंवा फोन करून विचारणं, ताई माझा कसा आहे, कॅरेक्टर कसं आहे वगैरे वगैरे. आणि मी पण सांगते, मी त्याला सांगते माझा फोन नेहमी ऑन आहे, तुम्ही कधीही विचारा. अभिजित खांडकेकर वगैरे तर खूपच लवेबल माणूस आहे, कारण त्याचं कॅरेक्टर पण खूप कठीण होतं. म्हणजे कारण म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर होतं, तरी सुद्धा लोकांनी त्याचा प्रचंड राग करू नये, म्हणजे एवढं निगेटिव्ह तो करून सुद्धा तो ज्या तऱ्हेने त्यांनी रंगवलं. अर्थात ते सगळे मला क्रेडिट देतात की तुम्ही ज्या तऱ्हेने रंगवलं कॅरेक्टर, इव्हन शनायाचं पण, म्हणजे रसिका सुनीलचं कॅरेक्टर. कारण नायिकेचं कॅरेक्टर चांगलंच असतं, ते रंगवणं तेवढं आव्हान नसतं जेवढं खलनायकाचं असतं. जसं हर्षवर्धन भोसले म्हणून प्रसाद ओकचं कॅरेक्टर रंगवणं हे कठीण होतं, तसंच इतर ठिकाणी पण आता नवीन ह्याच्यामध्ये पण मला खूप चांगला अनुभव आहे. मला असं नाही वाटलं की ते काही मेहनत करत नाहीत किंवा काय. फक्त माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला भूमिका अशी मिळाली पाहिजे जी लिहिताना लेखकाला आनंद झाला पाहिजे आणि करताना त्यांना एक वाव मिळाला पाहिजे स्वतःतला अभिनय सादर करण्यासाठी. आता काही काही ठिकाणी असं, काही काही ठिकाणी नसतंच काही. सर्वसाधारणपणे आता मगाशी आपण जसं बोललो सुरुवातीला की पूर्वी रिअलिस्टिक सिच्युएशन्स बघितल्या जायच्या, बघणाऱ्याला भिडलं पाहिजे असं मानलं जायचं. तोच ट्रेंड आता एकीकडे पुन्हा येताना मला दिसतो. कुठे तर वेबसिरीज ज्या आता बघ, पंचायत सारखी वेबसिरीज आहे, गुल्लक सारखी वेबसिरीज आहे, जे तुमच्या माझ्या घरात घडणाऱ्या गोष्टी घडताना लोकांना प्रचंड आवडतात. मग तो जो ट्रेंड आपला मराठी वर्ग पण तिकडे वळताना दिसतो, मग तो ट्रेंड टीव्हीत काय त्यांना दिसत नाही? मला पण आश्चर्य वाटतं. पण आत्ताच एक प्रिया बापट आणि उमेश कामतची खूप चांगली वेबसिरीज आलेली आहे. तर तशा वेबसिरीज अजून यायला पाहिजे. म्हणजे मध्ये ॲक्च्युली एक चॅनल पण सुरू झालं होतं, त्यांनी प्रयत्न केला, पण खूप लोक खूप म्हणजे प्रोड्युसर्स यामागे काय येत नाही, याच्यामागे पैशाचं गणित असावं असं मला वाटतं. पण माझी तर खरंच खूप इच्छा आहे की वेगवेगळ्या विषयांवर, आणि आपल्याकडे साहित्य इतकं विपुल आहे, वेगवेगळ्या जसं रत्नाकर मतकरींच्या कथा आहेत, गूढकथा आहेत वगैरे, तर ह्याच्यावर यायला पाहिजेत मालिका. कारण आपल्याकडे, किंवा पु ल देशपांडे फॉर दॅट मॅटर, म्हणजे झालंय खूप, पण नवीन पिढीला कळावं म्हणून नव्याने बनवायला पाहिजे असं मला वाटतं. पण याचीच एक दुसरी बाजू अशी वाटते मला की आपण, ती माणसं ग्रेटच होती, पण आपण अजूनही पु ल देशपांडे, रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर यांच्यातच अडकलोय का? नवीन लिखाण आपल्याकडे होत नाही का साहित्य म्हणून? नाही, नवीन नाही होतं, लिखाण होतं, पण तुझं म्हणणं इतकं बरोबर आहे की त्याची दखल घेतल्या जात नाहीये, त्याच्यावर काहीतरी करावं असं वाटत नाहीये. काही ठिकाणी एकांकिका वगैरे होतात, पण वेब सिरीज होताना दिसत नाही. चित्रपट पण मला असं वाटतं की अजून चित्रपटामध्ये प्रयोग व्हायला पाहिजे. आता हल्ली बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर आपल्याकडे मराठी चित्रपट आलेत, पण तेवढे लोक बघायला जात नाहीत मराठी चित्रपट. हे पण एक दुःख आहे, कारण आम्ही जातो 10-15 लोक असतात फक्त थिएटरमध्ये. तर त्याच्यामुळे ती बनवले जात नाही, याचं कारण हे आहे की बघायलाच लोक येत नाही. तुम्ही सिरियल्स लिहायला सुरुवात केली आणि नंतर एका पॉइंटला तुम्हाला ते पटलं नाही म्हणून तुम्ही ते सोडलं. अशा महत्वाच्या सिरियल्स कुठल्या होत्या? अवघाची संसार होती, माझ्या नवऱ्याची बायको होती, नंतर खरं तर बऱ्याच आहेत, म्हणजे अशा नाव घ्यायला गेलं तर स्मिताताईंच्या सोडल्या तर बाकी सगळ्या आम्ही सोडलेल्या. आता अवघाची संसार किंवा माझ्या नवऱ्याची बायको या का सोडल्या तुम्ही? काय घडलं होतं ते अवघाची संसारचं? मी तुला आधीच सांगितलं की मला पटलं नाही की नायिका नुसती रडत बसली आणि काहीच करत नाही. आता मला परत लोक म्हणतील, कारण मी परत तसं लिहिते, पण पुढचा भाग त्याच्यात आहे की ती उभी राहते ठामपणे. आणि माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये मला असं वाटलं की गोष्ट संपली आहे, जिथे तिने स्वतःच्या पायावरती उभी राहिली, तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलं. याच्या पुढे पुन्हा तेच दाखवण्यात काय मतलब आहे?
असं मला वाटलं. हम्म. आणि थोडासा चॅनल बरोबर त्याच विषयावरून वाद झाला, हम्म. हम्म. म्हणून मग सोडावी लागली ती आता या सगळ्यामध्ये लेखक म्हणून फ्युचर वाटतं का? म्हणजे टीव्ही विश्व जे आहे, मराठी हम्म. टीव्ही विश्व, ह्याच्यामध्ये जर एखाद्या नवोदित लेखकाला करिअर करायचं असेल serial. तर करण्यासारखी आहे अवस्था ना, आहे. कारण मी तुला सांगते की कुठल्याही लेखकाला जितके पैसे मालिकेमध्ये मिळतात तेवढे कुठेच मिळणार नाही. एक तर 30 एपिसोड असतात आणि हो. मंथली पैसे मिळतात. ही तुम्हाला एक फायनान्शियल सिक्युरिटी मिळते. पण त्याच्यासाठी नुसतं मी आता लिहायला जाणार असं करू नये. आहेत खूप जण की ज्यांना फक्त माहिती आहे की तंत्र माहिती आहे. हम्म. तसं करू नका. वाचन करा. इतकं विपुल वाचन आहे आपल्याकडे, जुनं नवीन साहित्य सगळे वाचा. हम्म. चांगली भाषा वापरा. प्रमाण भाषा आणि दुसरी भाषा, बोली भाषा, हम्म. तर ते जर पात्र तसं असेल तर वापरा. हम्म. पण तुम्ही कुठलीच भाषा नीट वापरत नाही, ना मराठी, ना हिंदी, ना इंग्लिश, ना बोली भाषा, ना ग्रामीण भाषा, हम्म. तर तुम्ही काहीही लिहिता हे चूक आहे. तुम्ही व्यवस्थितपणे करा. तुमच्या आसपास जी माणसं आहेत त्यांच्याकडे बघा, म्हणजे वेगवेगळी कॅरेक्टर्स लक्षात राहतील असं लिखाण तुम्हाला करता येईल. पण मग लेखनाचं रीतसर शिक्षण घेणं गरजेचं वाटतं का? असायला पाहिजे का? आणि हो. घेतलं जातं का? नाही, सगळ्यात जास्त म्हणजे 50% निदान प्रतिभा पाहिजे तुमच्यामध्ये. तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्ही नुसती कॉपी करत नका बसू की याच्यात हे दाखवले त्याच्यात, कारण मी हे खूप बघते. अरे वो उस फिल्म में ऐसा हुआ था ना, अरे या सिरियलमध्ये तो ट्रॅक होता, त्या हिंदी सिरियलमध्ये हा ट्रॅक होता. तुम्ही स्वतःच्या डोक्याने विचारच करत नाही. तर तो विचार करण्याची स्वतःला सवय लावा. आम्ही तर सकाळी उठल्यावर भैरू उठला लिहायला बसला असंच आमचं असतं. तर त्याच्यामुळे उठल्यावर स्वतःच्या आयुष्यात काय करायचं हा विचार नाही. आज काय करायचं अवंतिकाच्या आयुष्यामध्ये, आज हे लिहायचं ते. खरोखर तुला सांगते, ब्रश करताना हे करता सगळं डोक्यात पूर्ण एपिसोड तयार होत असतो. कारण ती सवय पाहिजे तुम्हाला लिहिण्याची. असं पूर्वीच्या लिखाणाची पद्धत, पूर्वी म्हणजे जाऊन दिला 20 वर्षापूर्वी, आणि आता लिखाणाचा स्ट्रेस किती बदललाय? नाही, पूर्वी लिखाणाचा स्ट्रेस तेवढा नव्हता. फक्त आपल्याला सुचणार आहे की नाही तसं एवढंच लिहायला, होतं. आणि तेवढं वेळेचं पण हे नव्हतं बंधन. आता म्हणजे हा द्या लिहून, द्या आता काय लिहून. असते, आता कसं लिहिलं जातं अनेकांना माहित नाही, प्रेक्षकांना माहित नसतं की लेखक लिहित कसा असतो. तर नाही, आता एक तर- लेखकाचं काय शेड्यूल असतं? नाही, लेख म्हणजे आता तर काय, स्टोरी रायटर वेगळा असतो, एपिसोडिक स्टोरी रायटर वेगळा असतो, स्क्रीन प्ले रायटर वेगळा असतो, आणि डायलॉग रायटर, इतके लोक असतात. हम्म. तर आधी ब्रॉड स्टोरी ठरते. आता माझ्याकडे मीच ब्रॉड स्टोरी लिहिते आणि मीच एपिसोडची स्टोरी ठरवते. तर ती माहीत असते आपल्याला एक साधारण काय घडणार आहे, त्याप्रमाणे मी लिहून पाठवते मला जे वाटतं ते. म्हणजे सगळा विचार करायला लागतो की बाबा प्रोडक्शन हाऊस कसं आहे, पैसा खर्च करेल की नाही, माझं लोकेशन कसं आहे, लोकेशनमध्ये खिडकी आहे की नाही, पायऱ्या आहेत की नाही, छत आहे की नाही, हे सगळा विचार करायला लागतो आपल्याला. त्याच्याशिवाय तुम्ही लिहू शकत नाही. ऊन आहे का पाऊस आहे, बरोबर. मग पाऊस असला की नाही इनडोअर करा, आउटडोअर करू नका. बजेट नाही. हे सगळं तुमच्यावर ते भान ठेवावं लागतं आणि आधी ठेवावं लागत होतं आता काय. तर तो सगळा विचार करावा लागत होता. पण आता असं आहे की या सगळ्या गोष्टी तुला ज्या आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितल्या, तो सगळा विचार करून लिहावा लागतो. आणि तुम्ही लिहून पाठवल्यानंतर तुम्हाला फीडबॅक येतो. तो फीडबॅक तुम्हाला दुरुस्त करून तुमचे 5-5 ड्राफ्ट होतात. प्रोडक्शन हाऊसला कळत नाही की ओरिजिनल ड्राफ्ट कुठला आहे, एवढी परिस्थिती येते. आणि असं खूपदा लिहावं लागतं ते. त्याच्यामुळे ते ओरिजिनल कुठेतरी वाहून जातं, असं पण होतं. तुमची त्रेधा उडाली आहे कधी लिहिता लिहिता, की एक हो. सांगितलं वेगळंच आणि तुम्ही कुठेतरी आहात आणि ते पटकन द्यायचं? नाही, तुला 2 गमती सांगते. म्हणजे कसं आमचं हे आहे ते क्षेत्र, की मी माझ्या मावस बहिणीच्या लग्नाला गेले होते आणि तिथे लग्न चालू आहे, अक्षता पडतायत आणि मी घटस्फोटाचा सीन लिहित होते. एक सिरियल होती आमची, यहाँ मैं घर घर केली, त्याचं सिंगापूरला शूटिंग करायचं होतं आणि 15 एपिसोड लिहायचे होते. उद्या जातात, क्रू चालला उद्या सिंगापूरला. पूर्ण दिवसभर बसून 15 एपिसोड लिहिले. 15 एपिसोड लिहिले. तसंच कळत नकळतच्या वेळेला ऋता देशमुखला अमेरिकेला जायचं होतं, 1 महिन्याचे एपिसोड ॲडव्हान्समध्ये लिहिले. आणि असं खूपदा होतं, कारण आर्टिस्टच्या इतक्या आम्हाला म्हणजे इतके दिवस हा नाही, तितके दिवस तो नाही, लिहा. मग ते खूप प्रेशर येतं तुम्हाला लिहायचं. आणि तुला सांगते की तेव्हा तर मी हाताने लिहित होते, असे हात सुजायचे, फोटो आहेत माझ्याकडे, पूर्ण हात. आणि खूपच म्हणजे खूप त्रास व्हायचा. अजूनही होतो, कारण टाईप करायला पण तेवढाच त्रास होतो. आता जेव्हा मी इतर लेखकांकडे पाहतो, माझ्या काही परिचित लेखक मंडळी आहेत, ते सतत लॅपटॉपवरच असतात आणि त्यांना स्वतःचं लाईफच उरलेलं नाही. स्वतःचं काय की म्हणजे स्वयंपाक करताना, समजा स्त्री असेल लेखिका, स्वयंपाक करताना कॉल येतो की मला आता पटकन हा सीन करून दे, मला आता हवा आहे. रात्री झोपली असताना फोन येतो, मला आत्ता करून दे, सकाळी 6ची शिफ्ट आहे, मला हवे. असं तुमच्या बाबतीत झालंय?
नाही, मी असं म्हणते की आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आम्ही लिहितच असतो. थायलंड, ग्रीस, लंडन, मी जिथे जिथे गेले तिथे तिथे आम्ही लिहिले. आम्ही रिक्षात बसून लिहितो, आम्ही एअरपोर्टवर लिहितो, आम्ही ट्रेनमध्ये लिहितो, आम्ही सगळीकडे लिहितच असतो, कारण सतत डेडलाईन असते. त्यामुळे असं कुठेही बसलं तरी तुम्हाला लिहायलाच लागतं. आणि स्वतःचं आयुष्य तर तुम्हाला नसतंच. तुमचा वाढदिवस असो, तुमच्या घरामध्ये कुठली पार्टी असो, तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झाला असो. माझी आई वारल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लिहायला घेतलं होतं, कारण शो मस्ट गो ऑन. तर हे लेखकाचं असं असतं डेली सोपच्या विशेषतः, की तुम्हाला काही, आणि ते अत्यंत रुथलेस असतात, त्यांना काही फरक पडत नाही. आत्ताच माझं काही ऑपरेशन, एक मायनर ऑपरेशन झालं, दुसऱ्या दिवशी आल्यावर मला लिहायला बसायला लागलं. थांबूच शकत नाही ना. तेवढा एक दिवस सोडला ऑपरेशनचा, तेच खूप झालं. पण मग हे एक प्रकारचं शोषण नाही आहे का लेखकाचं? शोषणपेक्षा मला असं वाटतं की कुठलीही चांगली कलाकृती, जर म्हणजे कलाकृती वगैरे फार मोठे शब्द आहेत, जर म्हणजे करायची असेल सादर, तर त्याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. आणि चांगलं काहीतरी, मग ते म्हणतात तुम्हाला हे करायचं ना, मग तुम्ही नाटक लिहा, तुम्ही कादंबऱ्या लिहा, तुम्हाला स्वतःचा वेळ हवा असेल तर. असं पण आहे हा मला खरंच असं वाटतं की वेठबिगारासारखं तुम्ही, आमची म्हणजे हिरोईन तर आजारी पडली, कारण दिवस रात्र शूटिंग, दिवस रात्र लिटरली. कारण त्यांना मग दुसरीकडे पण प्रमोशन करायला पाठवतात, साताराला जा, कोल्हापूरला जा, महासंगम करा. किती करणार त्यांना पण त्यांची मुलं आहेत, त्यांचं संसार आहे. पण हे काहीच नाही. मला अजूनही वाटतं की ती 5 दिवसांची होती मालिका, तीच बरी होती, तशीच करायला पाहिजे. आणि तीच 22-23 मिनिटाचा एपिसोड करायला पाहिजे. 40-40 मिनिटाचा म्हणजे जीव घेणी स्पर्धा चालू आहे अक्षरशः. सगळं कला मारल्या जाते असं मला वाटतं याच्या मागे. तुम्ही 30 वर्ष पाहताय हे सगळं, आणि आता तुम्ही स्टेटमेंट केले की या टीव्हीच्या या स्पर्धेमुळे कलाच मारली जाते. या 30 वर्षामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या सिरियल लिहिल्या आणि ज्या डिमांड येत गेल्या, डिमांड आली की आपण ते करत जातो, पण खरंच लोकांना ते हवंय का? तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना भेटता, लोकांशी संवाद साधता, तेव्हा मला खात्री आहे की 100पैकी 80 लोक शिव्याच घालत असतात टीव्हीला. खूप घालतं. काय तुम्ही अंत पाहता ना त्याचा. मग हे कुणाला आवडते सगळं जे चाललंय ते? काय माहित, पण टीआरपी येतो ना, सगळं गणित टीआरपीचं आहे. टीआरपी आला म्हणजे चालली आहे, मग करायचं, मग हे लोकांना आवडतं असं ते गृहीत धरतात. तर त्यामुळे ते आपल्या हातात नाही, आपण किती त्यांच्याशी म्हणजे मी एकदा आनंद इंगळेची मुलाखत घेतली जी मित्रमंडळावर आहे, तेव्हा टीव्ही मालिकेबद्दल बोलतो. आनंद खूप अतिशय उत्तम सांगितलेलं आहे. दुष्टचक्र कसं आहे, तर जेव्हा कलाकाराकडे येतं काहीतरी, तेव्हा कलाकार म्हणून ह्याला काय अर्थ आहे, म्हणून तो ईपीला विचारतो. ईपी म्हणतो डिरेक्टरनं सांगितलं, डिरेक्टर म्हणतो चॅनलनं सांगितलं, चॅनल सांगतं प्रेक्षकाने सांगितलं, आणि प्रेक्षक जेव्हा कलाकाराला भेटत असतात तेव्हा ते म्हणत असतात हे काय तुम्ही लिहिताय. मग हे कुणाला हवंय सगळं? खरंच कळत नाही कुणाला हवंय आणि का हवंय असं काहीतरी बघायला. का नाही काहीतरी चांगलं ज्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल एखाद्या व्यक्तिरेखेपासून, जसं अवंतिका असेल किंवा राधिका असेल माझ्या नावाचे, ह्यांच्यातून आम्ही काहीतरी सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता. माझ्याकडून तर मी प्रयत्न करते की चांगली वाक्य लिहायची, चांगल्या तऱ्हेचे, म्हणजे त्याच्यातले पण माझ्या नवऱ्याची बायको जरी अशी असली तरी तिचे सासू सासऱ्यांशी तिचं असलेलं नातं, शेजाऱ्यांशी असलेलं नातं, हे सगळं आम्ही जितकं चांगलं करायचा प्रयत्न करायचा तेवढा मी करते माझ्याकडनं. पण आता हे सगळं कुठे गेलंय असं वाटतं. कारण असं नाही आहे का की आपल्या नॉर्मल लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहेत, म्हणजे मारामारी आणि षडयंत्र करणं एवढंच आयुष्य आहे का? नाही. प्रत्यक्ष आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, स्त्रियांना पुरुषांना दोन्ही अर्थानं खूप प्रॉब्लेम पण एक गंमत सांगते की मी पुरुषांवर म्हणजे गोष्ट लिहिली की फक्त स्त्रियांवर तुम्ही मालिका करता, पुरुषांचे प्रॉब्लेम नसतात का? त्यांच्यावर अनेक नात्यांचं ओझं असतं. किती छान. मी ऐकवली पण कोणीही घेतली नाही ती गोष्ट. पुरुषांच्या गोष्टी कोणाला ऐकायचं? म्हटलं हो, पुरुषांशी स्त्रिया सुद्धा चुकीचे वागतात हे पण दाखवायला नको का? त्यांना समजून घ्यायला नको का? म्हटलं त्यांच्या पण काही काही असतात. सगळ्या स्त्रिया म्हणजे स्त्रीवादी करत राहायचं आणि स्त्रियांकडनं होणार, नवऱ्याकडनं असणाऱ्या अति अपेक्षा, आई आणि बायको याच्यामध्ये विभागला गेलेला तो पुरुष, त्याच्यावर असलेलं नोकरीचं ओझं, या सगळ्यांचा खर्च त्याला नाही. हे पॉइंट्स नाही का बघायचे आहेत? लोकांना बघायचे आहेत पण तुम्ही दाखवतच नाही, असा प्रश्न आहे. तर माझं उलट म्हणजे आजही इथे हा प्लॅटफॉर्म आहे तर मी सांगते की वेगळ्या विषयांवर करा आणि कमी भागांच्या करा. मध्ये एकदा स्टार प्रवाहावर एका लग्नाची गोष्ट नावाची एक मालिका होती, ज्यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या. तर त्या लिहिताना खरंच खूप आनंद मिळाला एक लिहिण्याचा, की 24च भागाची मालिका होती, संपत होती. असा प्रयोग कोणीतरी करावा असं मला वाटतं. नाही, तर फार मला महत्वाचं वाटतो. आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न, सर्वसाधारणपणे मालिकांचा दर्जा कशावर ठरतो? तर टीआरपीवर ठरतो.
तुम्ही कधी टीआरपी बघितलाय का त्याचं काय आम्ही तर काय बघितलं, आम्हाला आजकाल तर आम्हाला टीआरपी सांगत पण नाही काय आला ते, म्हणजे तुमच्या लिखाणावर परिणाम होईल म्हणतात आम्हाला सांगत नाही. ह्या 30 वर्षामध्ये लेखनाचे बदललेले टप्पे, आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत, हम्म. पण लिखाण कसं बदलत गेलं तुमचं, तुम्ही कसे अपडेट होत गेलात? कारण अलीकडचं लिखाण खूप फास्ट झालंय, पटकन पाहिजे. पूर्वी असं नव्हतं, त्याला एक एक विचार झिरपायला वेळ होता, आता तो उरलेला नाहीये. म्हटलं गंमत तुम्ही कसं सांगू का हा. की पूर्वी मी ज्या तऱ्हेने लिहित होते ना, कारण हे नाट्यमय लिखाण हे मला आधीपासून माहीत होतं. म्हणजे दामिनीत पण प्रचंड नाट्य होतं, ते वर्क झालं, म्हणजे भावना आणि नाट्य दोन्ही होतं. बरोबर. आणि जेव्हा मी बालाजीमध्ये काम केलं तेव्हा मला कळलं की कशा तऱ्हेने करायला पाहिजे, किंवा आपण बघतो पण ना. फ्रीज पॉईंट म्हणजे मला आठवते झी TV हिंदी, त्यांनी माझ्या वाढदिवसाला केकवर लिहिलं होतं फ्रीज क्वीन असं लिहून पाठवला होता केक. बर. म्हणजे एवढं त्यांना माझे फ्रीज पॉईंट्स आवडायचे. तर ते मी तिथे शिकले थोडंसं, आणि नंतर मग त्याचा फायदा मी जेव्हा राजश्री प्रोडक्शनमध्ये लिहिले, तर त्यांचे बिचाऱ्यांचे साधे असतात ना ते घरगुती वगैरे, ते रोहिणीची आपका फ्रीज पॉईंट, आणि त्याच्यात मी एवढा ड्रामा आणला, ते खूप चाललं, त्यांना खूप आवडलं होतं. तर मी तो ड्रॅमॅटिक लिखाण हे माझ्या ह्याच्यात आहेच, पण मी खूप फास्ट देते. हे बघ, 30 वर्ष तुम्हाला एका इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर मी देईन नंतर, माझा मूड नाही, मी हे नाही चालत तिथे. मी अक्षरशः तू बिलीव्ह नाही करत, सकाळी उठूनच लिहायला असते. मग ते टायटल सॉन्ग असो नाही तर हे, सकाळी 5:30 माझ्या लिखाणाला सुरुवात होते, कारण काही डिस्टर्बन्स नसतो. आणि लिहून पूर्ण करून टाकते. ऑफिसमध्ये असताना पण मी फर्स्ट हाफमध्ये काम करून मला सगळे ससा म्हणायचे बरोबर लिहून टाकायचे. तर हे आलं पाहिजे तुम्हाला. सिरियल मध्ये टायटल ट्रॅकचा फार महत्वाचा वाटा असायचा पूर्वी. आता टायटल ट्रॅक नसतातच, म्हणजे ते असतात पण दाखवतच नाही. आम्ही करतो ना, आता मी एवढी लिहिली. पण तुम्हाला म्हणजे टायटल ट्रॅकचा किती महत्वाचा वाटा असतो लोकांच्या जगण्यामध्ये? पण असायला पाहिजे, होता की नाही आधी. म्हणजे ते टायटल सॉन्ग वाजायचं तेव्हा लोकांना कळायचं की आता सिरियल सुरू होणार. आणि म्हणजे किती, म्हणजे अवंतिकाच्या वेळेला किंवा अवघाची संसारच्या वेळेला, कुंकू वगैरे, लोक सांगायचे की म्हणजे आमची लहान लहान मुलं सुद्धा त्याच्या म्हणजे तालावर नाचतात. आजही ती गाणी गायली जातातच की, हो, आजही म्हटली जातात ती गाणी. आता एवढ्यातल्या एवढ्यात खूप गाजलेलं म्हणजे फुलाला सुगंध मातीचा, ज्याला अवॉर्ड पण मिळालं, ते प्रचंड गाजलं आणि अक्षरशः मिलियन अँड मिलियन व्ह्यूज त्याला मिळाले. नंतर आम्ही दोघी म्हणून पण होतं, मला 2 बहिणींच्या ह्याच्यावर, ते पण खूप व्हायरल झालं. अजूनही वर्षात आहे, पण खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. तुझेच मी गीत गात आहे, ते पण खूप अप्रिशिएट झालं. तर गाणी चांगली होतात, पण ती वाजवल्याच जात नाहीत. हे दुःख आहे आमचं. लेखक किंवा लेखिका म्हणून तुम्ही काही डिमांड कधी केल्या होत्या का चॅनलकडं किंवा प्रोड्युसरकडं, की या गोष्टी हव्यात आम्हाला, आणि त्या मिळाल्या नाहीत? असं खूप वाटत असतं आपल्याला, पण आपल्याला माहित असतं समोरच्याची परिस्थिती काय आहे, त्यांचं बजेट काय, मराठीचं बजेट एवढं. आता तू हा प्रश्न विचारलायस म्हणून मी तुला एक गंमत सांगते. आपला मेंदू कंडिशन्ड असतो की आपल्या मराठी सिरियलचं एवढंच बजेट आहे, आपण याच्या बाहेर जाऊ शकत नाही. जेव्हा मी हिंदी सिरियल लिहायला सुरुवात केली, मी लिहिलं की ते एका दुकानात जातात, मग अमुक तमुक होतं आणि मग असा ड्रामा घडतो. स्क्रीन प्लेला गेली गोष्ट, मॉलमध्ये गेली गोष्ट, आग लागली तिथे. म्हटलं हे काय, नाही हम कर सकते हैं अफोर्ड. आणि कुठे एअरपोर्टला गेलंय, तिथे कुठल्या तरी शाळेत बिळेत ते लावतात सेट. तर एवढा फरक आहे 2 ठिकाणी. तर त्याच्यावर त्या तऱ्हेने विचार करायला लागतो तुम्हाला, की इथलं बजेट वेगळं आहे, तिथलं बजेट, तो मेंदू कंडिशन करायला लागतो वेगवेगळ्या ठिकाणी. हिंदी सिरियलचा अनुभव कसा होता? हिंदी सिरियल मधलं काय गणित वेगळं आहे मराठीपेक्षा? बजेट हा एक भाग झाला, पण कामाची पद्धत, भपकेबाजपणा किंवा तिथे जास्त आहे का दाखवायला लागतो का जास्त? नाही, असं काही नाहीये. असं काही नाही, कारण मी खूपच चांगल्या लोकांबरोबरच काम केलं तिथे. आधी बालाजी बरोबर केलं मी. ती थोडंसं ते आहे तिच्या बाबतीत, जे काय एकता कपूरचा जो ऑरा आहे, तिची काम करण्याची पद्धत आहे, ते आहेच. पण मला काय असं, म्हणजे एकदा असं झालं होतं की मला 3 वाजता बोलावलं, 5 वाजेपर्यंत ती आली नाही. तेव्हा मी जायला निघाले, म्हणजे मी पहिलेपासून दामिनीच आहे ना मी, त्याच्यामुळे त्या म्हणल्या आज अगर आप चली गई तो वापस मॅडम आपको नहीं मिलेंगी. बसले, तेव्हा मला पैशांची गरज पण बसले. पण नंतरचा अनुभव चांगला होता तिच्याबद्दल, बरोबर काम करण्याचा वगैरे. पण तेव्हा काही विचित्र सांगायचे, सेटवर या आणि स्क्रिप्ट द्या वगैरे, ते मला शक्य नव्हतं. पण जवळपास जितक्या लोकांबरोबर मी काम केलं ते मला अनुभव चांगला होता. पण होतं काय की त्यांच्याबरोबर तुम्ही चांगलं काम करता, पण चॅनलवाल्यांची अपेक्षा काहीतरी वेगळीच असते. त्याला काय अति ड्रॅमॅटिक हवं असतं की त्यांना काय हवं असतं कळत नाही मला. तर एका प्रोडक्शन हाऊसने मला बोलावलं लिहायला. तो माणूस काय म्हणतो मला, अभी ना हमारी सीरियल, हमारी हीरोइन गरीब होने वाली है
और वहाँ से उसका संघर्ष शुरू होता है. इसके लिए हमको रिजनल रायटर चाहिए थे. म्हटलं म्हणजे आम्ही गरीब आहोत, आम्ही त्यांची विचार करण्याची पद्धत पहा. म्हटलं सॉरी 11,000 त्या काळात मिळणार होते पर एपिसोड. म्हटलं आपने ये बोला ना अभी मुझे नहीं लिखना है. म्हटलं आप मुझे ये क्यों कह रहे हैं की रिजनल पाहिजे तुम्हाला रायटर, कारण ती गरीब होणार आहे. मला खूपच खटकलं. तर अशा तऱ्हेची पण शिवाय अजून एक होती ईपीज चॅनलमधल्या. चॅनलच्या ईपींनी मला खूप त्रास दिलेला आहे भयंकर आजपर्यंत. तर ती अरे रोहिणी जी आपकी हाइट देखिए ना, पाटला लेकर खडा होकर आपको तेव्हा ते असं आपल्याला ब्लॅकबोर्ड व्हाईट बोर्डवर लिहावं लागतं. तर ते वगैरे करून असं तुमचं खच्चीकरण करायचा पण प्रयत्न करतात लोक. तुम्ही चांगले राहायला लागलात की ते सगळं असूया आणि हे सगळं मला खूप या गोष्टींचा खूप सामना करावा लागला त्या ठिकाणी पण हिंदीच्या मराठी चॅनलमध्ये सगळीकडे. नाही, हा महत्वाचा मुद्दा बोलला गेला. मराठी चॅनलमध्ये असूया असते आणि ती कशा प्रकारची असते, तुम्हाला तर कशा प्रकारे झेलायला लागली? नाही असं म्हणजे एक खूप प्रसिद्ध आता मालिका होऊन गेली तर ती सगळे स्वतःला लेखकच समजतात ना. ईपी सुद्धा तिने असंच लिहून आणला पूर्ण स्क्रीन प्ले. मी तिला म्हटलं तू मला सजेशन देऊ शकतेस, पण म्हटलं तू जर स्क्रीन प्ले लिहिला तर मी ईपीचं काम करायचं का? तर त्यांना आहे ना ते आमचे पैसे त्यांच्या डोळ्यात खुपतात, कारण आम्हाला मंथली बरेच पैसे मिळतात, हिंदीत तर खूपच मिळतात. तर ते काहीतरी करून कारण काढून ह्यांना काढायचं तिकडून, कारण ह्याचं महत्व नाही राहिलं पाहिजे. आणि सिनियरिटी नावाची वस्तू राहिली नाहीये. सिनियर लोक नकोच आहेत, कारकूनच हवेत आम्हाला. आम्ही सांगू तसे लिहिणारे. फार कमी ठिकाणी आम्हाला तो मान मिळतो. हे तू कोणालाही विचार. नवीन जे आपले जुने जे आपले लेखक आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं आहे एवढी वर्ष आपण लिहिलं पण त्यांना आपली गरज नाही. तर पैसे पण जास्त द्यावे लागतात, आमचं म्हणणं पण हे लोक ऐकून घेत नाही, स्वतःच म्हणतात. तर त्याच्यामुळे म्हणजे आम्ही आमचं काहीतरी मुद्दा मांडणार ना, पण ते ऐकायचंच नाही यांना. मग त्याच्यामुळे म्हणून मग नकोच रोहिणी नावे, काही गरजच नाही. त्यापेक्षा अशी व्यक्ती पाहिजे जी म्हणेल मी म्हणेन तसं सांगेल. मग असं पण आहे बरं काय की ते कमिशन घेतात, म्हणजे अमुक तमुक रायटरचं नाव सुचवायचं, आणि मी हे सार्वजनिक नाही सांगते, मी काही लोकांबद्दल सांगते. मग ते पैसे पण मिळतात त्या लेखकाकडून सुचवल्याबद्दल, कमिशन सुचवल्याबद्दल, त्यांच्याबरोबर मग डिस्कस करून केल्याबद्दल. मग फीडबॅकच येत नाही ना, तुम्ही ईपी बरोबरच केलं म्हटल्यानंतर मिळून काम केल्यावर. तर हे आमच्या बरोबर करता येणार नाही, त्यांना माहिती आहे. शिवाय आणखी एक मुद्दा असा की आम्ही तर चांगलं चाबूकच लिहून देणार ना, तर मग त्यांना त्यांच्या बॉस समोर सांगता येणार नाही ना की आम्ही हा ट्रॅक केला हो, आम्ही सांगितलं हो. हे सगळं जे हवं असतं त्यांना, ज्याच्यासाठी ते फीडबॅक देतात. अरे पुन्हा सांगते, सार्वजनिक नाही तर सगळेजण पर्सनली येते, पण हे आहे काही ठिकाणी, हे आहे अशा तऱ्हेचं पॉलिटिक्स चालतंय खूपच. म्हणजे ते टीव्ही मालिका लेखकाच्या हातात उरलेलीच नाहीये. नाही म्हणजे आहे. आता हे बघ, आपल्याला जेवढं जमतं तेवढं चांगलं आपण द्यायचा प्रयत्न करायचा, कारण शेवटी आपला व्यवसाय. पण त्याची पूर्ण सूत्र ही चॅनलच्या हातामध्ये आहेत सध्या. चांगलं वाईट जे काही घडतं सिरियलमध्ये ते त्यांच्यामुळे घडतं. चॅनल ठरवतं तसं घडतं. मग चॅनलच शेवटी चॅनलच ठरवतं. आम्ही भले कितीही ठरवलं की अशी गोष्ट करायची ते. आता तर काय म्हणजे स्वातंत्र्यच नाही, कारण बनवलं रिमेक्सच आहेत म्हटल्यानंतर तुम्ही काय डोकं लावणार, फ्रेम टू फ्रेम करतात. सर्वसाधारणपणे उत्तम नाटक किंवा उत्तम चित्रपटाची साहित्यामध्ये गणना होते, डॉक्युमेंटेशन होतं, आणि उत्तम साहित्य किंवा उत्तम चित्रपट म्हणून तो बघितला जातो किंवा नाटक म्हणून क्लासिक म्हणून बघितलं जातं. तसं मालिकेबद्दल कधी घडलेलं मी ऐकलं नाही. आणि खरं तर आपल्याच लोकांनी त्याची ही अवस्था करून सोडली आहे, कारण दर्जाच उरला नाहीये. ते दर्जेदारपणा का आजही लोक, तू जे म्हणाल ना की का आपण अजूनही जुन्यात अडकलोय, कारण जुन्यामध्ये जी गोष्ट होती ती आजच्या ह्याच्यात नाहीये ना, म्हणून का आठवायची वेळ येते. का नाही नवीन मालिकांचं नाव घेतल्या जात, का नाही म्हटलं जात की हो हे पण क्लासिक आहे, ह्याच्यावर नाटक झालं पाहिजे, ह्याच्यावर चित्रपट झाला पाहिजे, का नाही होत? किंवा एक स्वतंत्रपणे ही मालिका म्हणून क्लासिक आहे असं का नाही? कारण तसं बनवलंच जात नाही, तसं प्रोत्साहनच दिलं जात नाही. मला वाटतं हा विरोधाभास आहे. म्हणजे एकीकडे आपल्या प्रेक्षकांना जुन्या मालिका त्यांची उणीव भासते आहे. आजही वादळवाट म्हणलं की क्या बात आहे, आजही अवंतिका म्हणलं की छान, आजही टिपरे म्हणलं की अरे अजून टिपरे पाहिजे होती. पण आत्ता जे दाखवलं होतं ते पूर्णपणे काहीतरी वेगळं दिसतंय, मला अतिरंजित दिसतंय. ह्याचं कुठेतरी ब्रिजिंग व्हायला पाहिजे असं वाटतं, काहीतरी जमलं पाहिजे. म्हणते ना, तू म्हणतोस ती गोष्ट मला नेहमी वाटते. 75 मालिका मी लिहिल्या, हेच जर 75 कादंबऱ्या लिहिल्या असत्या
तर आज साहित्यिक म्हणून माझं नाव नसतं झालं. माझ्या मनाप्रमाणे मी चांगलं त्यातल्या त्यात जेवढं मला जमेल, माझी कुवत आहे त्याप्रमाणे दर्जेदार मी लिहिलं असतं. पण आज 75 मालिका लिहूनही मला कोणी साहित्यिक म्हणणार नाही. जोपर्यंत मी पुस्तकं लिहित नाहीत, थँकफुली माझ्याकडे लोक असं नाही बघत की ही काहीतरी सारी सिरी लिहिणारी आहे. त्याचं कारण असं, आता तुला सांगते की मला असं वाटायचं कारण तुला सांगते. मी एकदा शन्ना नवरेंना भेटायला गेले होते, तर त्यांनी मला असं वाकून नमस्कार केला. म्हणून जाऊ शन्ना काय करताय तुम्ही? तर ते म्हणाले, अगं रोज लिहिणं ही सोपी गोष्ट नाही, आम्हाला 2-2 वर्ष लागतात एक पुस्तक लिहायला. तर तू इतकं चांगलं लिहितेस आणि हे रत्नाकर मतकरी, विश्वास पाटील एवढे मोठे मोठे लेखक तुम्हाला सांगतात तुमचं बाकीचं लिखाण सुद्धा वाचून की किती छान लिहितेस तू. तेव्हा असं वाटतं की चला ह्या लोकांनी म्हटलं एवढं सुद्धा मला पुरेसं आहे. म्हणून मग ते जी अरे आपण काय लिहितोय अशी ती भावना असते ती येत नाही. किंवा कविता सुद्धा माझ्या ज्या आहेत, ज्या कविता, हे पुस्तक आहे बघ, हे 7वा ऋतू नावाचं माझं, बरं हल्लीच आलं 1 वर्ष. तर त्या कविता वगैरे वाचून जी दाद मिळते मोठ्या मोठ्या लोकांकडनं, छान वाटतं. वा, मला एखादी त्यातली कविता तुमची ऐकायला आवडेल आणि मग आपण त्याची सांगता करू. चालेल. कधी कविता तुमची आवडती म्हणून दाखवा ना. छान. आता तुम्हाला बरेच प्रश्न विचारले ज्याचं उत्तर या कवितेमध्ये. आमच्या सिरियलचं काम कसं चालतं हे मस्त आहे. उद्या जेव्हा मी मरेन, उद्या जेव्हा मी मरेन एखाद्या सिरियलचा एपिसोड लिहिताना, किंवा आता काय बरं ड्रामा लिहावा म्हणून मेंदूशी लढताना. उद्या जेव्हा मी मरेन शूटिंग जाईल थांबून, एपिसोड राहील तुंबून, सॉरी और कोई लाईन जा नाही रही थी. प्रोडक्शन वाला म्हणेल उठा उठा एवढ्यात नका मरू, निदान 10-15 एपिसोडची बँक तरी त्याआधी करू. सावध होतील लेखक होत करू, म्हणतील जागा झाली रिकामी, आता आपली तुंबडी भरू. बरी लिहित होती म्हणतील चॅनलवाले, 4 ओळी तरी खरडतील पेपरवाले. लेखन क्षेत्राची होईल हानी बिनी, मग काय नवा लेखक नवी कहाणी. स्वर्गातही असेल का एक चॅनल, तिथेही असेल का फीडबॅक, TRP, आर्टिस्टच्या ऍडजस्टमेंट, की वेळ कमी म्हणून फक्त छापाछापी. तिथेही असतील का आयुष्याला वैतागलेले EP, उन्हात राबणारे डिरेक्टर आणि 24 तासांची शिफ्ट करणारे ऍक्टर. असेल का तिथेही जीवघेणी स्पर्धा, कला बसली असेल का कोपऱ्यात घेऊन जीव अर्धा मुर्दा. की म्हणतील देवदेवता तुम्हाला मुक्त आहे हे देवाचं अंगण, जिथे सरस्वती करेल तुमचं औक्षण. मनाला येईल ते करा व्यक्त, कला ही बंधनात नसते, असते मनस्वी, असते मुक्त. गेले होते स्वप्नात हरवून, कोणीतरी केलं जागा हलवून, ओ मॅडम उठा, चालणार नाही वाटेल तेव्हा मरून. आजींना गावाला पाठवायचे फार वचवच करतात, आजोबांना हार्ट अटॅक आणायचे फार कटकट करतात. काकूच्या फोटोला हार घालायचंय त्यांच्या डेट्स नाहीत, काकाला वाइंड अप करा परवडणारे रेट्स नाहीत. तिला प्रेग्नंट करा, त्याला विषबाधा करा, याला जिनेवरून पाडा, त्याला जमिनीत गाडा. मेल्यावरही येत होती EPची प्रेमळ साथ, मी म्हंटल बाय बाय मिलेंगे ब्रेक के बाद. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है, वाह. असं आहे आमचं क्षेत्र. बस सिक्सर मारली आपण. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. नाही पण मला खूप छान वाटलं तुम्ही आवर्जून आलात. रोहिणी, तुमचं काम खूप जास्त मोठं आहे आणि तुमचा अनुभव, तुमची प्रतिभा, 30 वर्ष लिहित राहणं हे सोपं नाहीये. आणि अजून तुम्ही लिहिताच आहात. अजून आता सध्या तुम्ही मला वाटतं एक सनची सिरियल करताच आहात. सो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. दर्जेदार लिखाण व्हावं असं वारंवार मलाही वाटतं, कारण TV मधल्या मालिकांचं त्या मालिकांची दखल घेतली जावी आणि क्लासिक म्हणून त्या मालिका वारंवार पाहिल्या जाव्यात. तुम्हाला खूप शुभेच्छा. मित्र म्हणे को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स मध्ये आपण इथे थांबूया. रोहिणी निनावी यांची ही मुलाखत कशी वाटली मला जरूर सांगा. आणि त्यात एक महत्वाची गोष्ट की हा एपिसोड इथे संपलेला नाहीये. NDTVवर हा 20-22 मिनिटाचा एपिसोड जरी दिसत असला तरी संपूर्ण एपिसोड मित्र म्हणेच्या YouTube चॅनलवर एव्हाना आलेला असेल, तो जरूर पहा. म्हणजे तुम्हाला संपूर्ण गप्पा ऐकता येतील, पाहता येतील. इथं थांबतो. भले ते घडो. थँक्यू रोहिणीताई. धन्यवाद.